शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शाईफेक झाल्याची घटना घडली आहे। हवेली तालुक्यातल्या आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक झाली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने संरक्षण द्यावं अशी मागणी विकास लवांडे यांनी केली। मी पूर्ण वेळ सामाजिक काम करतो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळखवान देव तेथेची जाणावा असं सांगणाऱ्या तुकोबांचा विचार घेऊन, ज्ञानोबांचा विचार घेऊन मी प्रवचनं करत असतो, व्याख्यानं देत असतो, माझी भाषणं ठिकठिकाणी होत असतात। महाराष्ट्रात मी कुठेही फिरत असतो, आज इथं तर उद्या तिथे, मी एका जागेवर नसतो। त्यामुळं हे लोक महाराष्ट्रभर आहेत। हे कुठेही मला गोरक्षक असतील, बजरंग दलाची लोक किंवा हे जे वर्णवर्चस्वादी लोक आहेत, मनुवादी विचाराचे, हे मला कुठेही गाठून माझ्यावर हल्ला करू शकतात। शासनाने मला संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे। तर वारकरी संप्रदायावर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे कीर्तनकार संग्राम भंडारेंनी दिली। तसंच पिस्तूल रोखल्याचा विकास लवांडेंचा आरोप खोटा आहे असंही संग्राम भंडारेंनी स्पष्ट केलं। तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। तर वारकरी संप्रदायातल्या लोकांवर सातत्याने टीका केल्यामुळे विकास लवांडेंवर नागरिकांचा रोष आणि त्यातूनच असा प्रकार घडलाय असं वक्तव्य करत आचार्य तुषार भोसले यांनी विकास लवांडेंवरच्या शाईफेकीचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय। तर हिंदू धर्माविरोधात बोलण्यास कोण भाग पाडतंय हे लोकांसमोर यायला हवं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी दिली। जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी त्याचा माणूस उठतो, त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल तर कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो। अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली। ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्ग केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। मंत्री नितेश राणेंनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील केलेल्या शाईफेकीचं समर्थन केलं। आमच्या राष्ट्रामध्ये राहून आमच्या साधू संतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। तर ये तो सिर्फ झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राणेंनी इशारा दिला। अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं। हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावात संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक झाली। त्यानंतर राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास लवांडेंवरील शाईफेकीचा तीव्र शब्दात निषेध केलाय। तर विकास लवांडेंच्या भूमिका योग्य असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी समर्थनच केलंय। वारकरी धर्म राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले शिवसेना नेते दीपक केसरकर यांनीही शाई फेकणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया दिली। विकास लवंडेजींनी काय सांगितलं तर वारकरी संप्रदाय हा संत परंपरेचा आणि समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन पुढे जाणारा हा महाराष्ट्राचा
एक आध्यात्मिक विचार आणि या विचारामध्ये जो फासिस्ट विचार आहे, मनुवाद जो आहे, दंडेलशाही जी आहे, हुकुमशाही जी आहे, हेकेखोरी जी आहे ही वाढत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी व्यक्त केलेली जी चिंता होती ती तंतोतंत खरी असल्याचीच आज पुरावा या घटनेच्या अनुषंगाने मिळाला आहे. जे विधान लवांडेजींनी केलं होतं हे तंतोतंत खरं आहे आणि वारकरी संप्रदाय हा हिंसेचा आणि अशा विचित्रही नाही, विकृत प्रकरणाची आणि विकृत कारस्थान करणारा माणूस हा दूरपर्यंत वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो. प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंडेवर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. तर विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकी प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकरी संप्रदायातील मंडळी हुशार आहेत, त्यांनी त्यांच्या विचारांनी उत्तर द्यावं, अशी शाईफेक करू नये असं मंत्री छगन भुजबळ म्हणतात. वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ती तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जे आहे तर घाव घालायचं काही कारण नाही. आणि असं जर असेल तर त्यालासुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ती हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं एक करू नये. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एखाद्या व्यक्तीला मत मांडण्यापासून रोखणं म्हणजे लोकशाहीला धोका आहे असं म्हटलं. अशा प्रकारचा हल्ला म्हणजे संत परंपरेवर आणि लोकशाहीवर आघात असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते अमोल मातेले यांनी म्हटलंय. एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे. त्यामुळं असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं. आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत. विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला एकटं गाठून तुम्ही कट रचत असाल, त्यांना रिव्हॉल्वर दाखवत असाल आणि त्यांना शाई फेकून मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे. आम्ही सहन करणार नाही. पण तुम्ही जेव्हा कधी मुंबईमध्ये याल तेव्हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यापेक्षाही तुमचं तोंड काळं करेल आणि तुम्हाला जसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही. पुण्याच्या हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावाजवळ विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन झालं. त्यानंतर संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक केला. मीरा भाईंदरमधल्या मिठागराच्या 254 एकर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. हायकोर्टाने इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा सॉल्ट वर्कच्या बाजूने निकाल दिल्यावर सरकारला मोठा धक्का बसलाय. केंद्राला भाडेपट्ट्याने दिलेली जमीन खासगी कंपनीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमीन परत मिळवण्यासाठी सरकार आता सर्वोच्च न्यायालयात लढाई लढणार आहे. मीरा भाईंदर इथल्या शेकडो एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्कावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं. महाराष्ट्र सरकारने 254 एकर जमीन 2 बिल्डर्सना दिल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्र सरकारकडे मोठमोठे वकील आहेत, तरीही सरकारने खटला हरला. सरकार मुद्दाम हरलं का असा संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत सुमारे 254 एकराहून अधिक सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या फायद्यासाठी वळवण्यात आली आहे असा दावा केला. हे 2 महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे. अंदण आम्हाला सलग 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. इथे इस्टेट कंपन्यांना दिली जाते
तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो या खटल्यामध्ये. हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे. हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरला आहे, हरवून घेतलं स्वतःला 254 एकर जमिनीसाठी. पण मला तसं वाटत नाही. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने सर्व अभ्यास करून ही जागा राज्य सरकारच्या मालकीची ठरवली होती. त्याविरुद्ध कोकण विभागाच्या आयुक्ताकडे ते अपील गेलं. त्या कोकण विभागाच्या आयुक्तांनी तत्कालीन त्या विरुद्ध निर्णय दिला. निर्णय दिल्यानंतर ते पुन्हा प्रकरण राज्य सरकारने लावून धरायला पाहिजे होतं. राज्य सरकारने लावून धरलं नाही आणि वेळकाढूपणा या सगळ्या प्रकरणामुळे झाल्यामुळे आज ही जमीन राज्य सरकारच्या हातून जाते आहे आणि प्रचंड नुकसान या सरकारचं होतं आहे असं माझं मत. तर हायकोर्टाने ही जमीन कंपनीला द्यायचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलं. पाहूया. या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारजीशी बोललो आहे. त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आत्ता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात ही काही त्यांना अलॉट केली नाही आहे. 999 वर्षाची लीज आहे. 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबलेट करण्यात आली. मोठी हिस्ट्री आहे. पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान प्रकरणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्या चौकशीची मागणी केली आहे. शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली. तर SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि ओवैसींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. निदा खानला लपण्यासाठी मदत करणाऱ्या मतीन पटेल यांच्याकडनं ही बॅनरबाजी करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवारांची निवड झाली आहे. 2026 ते 29 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार अध्यक्ष असणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवारांची निवड ही बिनविरोध झाली. राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,500 रुपये अनुदान दिलं जातं. मात्र राज्यभरातील लाखो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मिळालेच नाही. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 सलग महिने निराधारांना अनुदान न मिळाल्यानं त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूर विभागातील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही नेत्रहीनांनी एकत्रित येऊन थेट मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठलं. तर नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातनं तातडीने मंत्रालयात फोन करून दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश दिल्याची माहिती समोर येते. दिव्यांगांच्या निधीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अन्यथा दुर्दैवाने 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावं लागेल असा इशाराच बच्चू कडू यांनी देऊन टाकला. ABP माझावर न्यूज बघितली. काही नेत्रहीन लोक नागपूरमध्ये CM साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला असं समजलं. खरं तर ही बाब अतिशय वेदनादायी आहे. मी सातत्यानं सावे साहेबांच्या संपर्कात होतो. तुमचे सचिव जे आहे दिव्यांग मंत्रालयाचे त्यांच्याशी शिंदे साहेब पण बोलले, मी पण बोललो का जो GR काढला का जिथपर्यंत UDID कार्ड नाही तोपर्यंत त्यांना आपण पगार देऊ नये. फार चुकीचा निर्णय आहे हा. शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं. परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं, नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल. याची दखल त्यांनी घ्यावी. सरकार स्थापनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतरही राज्यातलं महामंडळ वाटप रखडलेलं आहे. महायुतीमध्ये एकमत होत नाहीये, त्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजत घोंगड आहे. इच्छुकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे महामंडळ वाटपाला ब्रेक लागलाय. नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीत दिरंगाई होते. असं जवळपास तर 170 महामंडळ आहेत ज्यात 750हून अधिक सदस्यांची नियुक्ती होऊ शकते. मात्र नियुक्तीची संख्या कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी महायुतीमध्ये परिस्थिती.
महायुतीतली धुसफूस आणि वादविवाद टाळण्यासाठी समन्वय समिती तयार करण्यात आली होती, ज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील होते. मात्र तिन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी समन्वय समितीत काम न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता नव्याने महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे, ज्यात दोन्ही प्रदेशाध्यक्षांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. सरकारच्या स्तरावर येणाऱ्या अडचणी तिघांमधील समन्वय राखणं, वाद टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.